छत्रपती शिवाजी महाराज एका योद्ध्याच्या वेशात कसे दिसत असतील, कधी विचार तरी केलाय का? म्हणजे आपण त्यांना पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र, डोक्यावर मंदिल असे अनेक फोटो चित्र पाहिलेच असतील, पण मस्तकावर शिरस्त्राण घातलेले युद्ध सज्ज वेशात रौद्ररूपी शिवराय पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून या युद्धाचं नेतृत्व करत आहेत, म्हणजे असा अंगावर काटा आणणारा प्रसंग असेल। शिवरायांनी आपल्या 50 वर्षांच्या आयुष्यात जवळपास 30 युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, असं काही इतिहास अभ्यासकांचं मत आहे। कदाचित हा आकडा जास्तही असू शकतो, पण तुम्हाला माहिती आहे का शिवरायांनी आपली अखेरची लढाई कधी लढली होती? आज याच युद्धाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। हा काळ 1679 दरम्यानचा। दक्षिण दिग्विजयानंतर शिवरायांच्या एका पूर्वनियोजित योजनेनुसार शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले होते। दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर शंभूराजे खानाच्या फौजेतून माघार घेऊन विजापूरला आले। यावेळी शिवरायांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना सांगितलं की तुम्ही शंभूराजांना सुखरूप पन्हाळगडावर घेऊन या। याच वेळी शिवराय जालन्यामध्ये मुघलांवर चाल करून गेले होते। याचंही एक कारण होतं, ते म्हणजे दख्खनेत मुघलांवर दबाव आणायचा, त्यांची इथली आर्थिक पळी खिळखिळी करायची आणि सोबत लष्कराला सुद्धा कमकुवत करायचं। शंभूराजे विजापूरला होते, त्यातच मुघलांचा सरदार दिलेर खान विजापूरवर आक्रमण करत होता। पुढची कथा मी सांगणारच आहे, पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। यावेळी शिवरायांनी एक युक्ती केली, विजापूरला मदत करायची नाही पण जालनामध्ये नुसता जाळ करायचा, म्हणून त्यांनी युद्ध टाळलं आणि जालनामध्ये धडक मोहीम टाकली। त्यावेळी जालना हे मुघलांचं महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं। श्रीमंती, पैसा आणि मुघलांचा महसूल सुद्धा तिथे जमा व्हायचा। शिवरायांची हीच योजना होती की आपण जालना जाळून टाकला तर त्यांचं लक्ष विजापूरवरून हटेल। नोव्हेंबर 1679 मध्ये शिवरायांच्या नेतृत्वात मराठ्यांनी जालना मोहीम फत्ते केली। जी लूट मिळेल ती सोबत घेतली, पण याच वेळी रणमस्त खान याला एक खबर कळली आणि तो 10,000ची फौज घेऊन शिवरायांच्या मागावर निघाला। आता संपत्ती भरगच्च होती, त्यामुळे मराठे थोडे संत झाले होते। रणमस्त खान सुद्धा आपल्या फौजेसोबत मागेच होता। संगमनेर जवळच्या रायतेवाडी ते दोन्ही सैन्यांची गाठ पडली। 18, 19 आणि 20 नोव्हेंबर असे 3 दिवस इथे युद्ध सुरूच होतं। शिवराय त्वेषाने लढत होते, त्यांच्यासोबत हंबीरराव आणि धनाजी जाधव यांच्या तलवारी तळपत होत्या। यानंतर खानाच्या दिमतीला आणखी कुमक औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगर मधून आली होती, पण मुघलांचा जोर वाढत होता। ते पाहून हंबीररावांनी शिवरायांना पट्टा किल्ला गाठायला सांगितलं आणि हंबीरराव पुन्हा मैदानात उतरले। या युद्धात मराठ्यांचे पराक्रमी सरदार सिदोजी निंबाळकर यांना वीरमरण आलं। युद्ध मराठ्यांनी जिंकलं। हेच युद्ध शिवरायांचं अखेरचं युद्ध होतं, ज्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता। शिवराय 500 घोडेस्वारांना घेऊन पट्टा किल्ल्यावर पोहोचले। पट्टा किल्ला मराठ्यांनी 8 वर्षांपूर्वीच म्हणजे 1671 साली जिंकला होता। या किल्ल्यावर शिवरायांनी 17 दिवस विश्राम केला होता, म्हणून याचं दुसरं नाव विश्रामगड ठेवण्यात आलं। या युद्धाच्या अवघ्या 3.5 महिन्यानंतरच शिवरायांचं निधन झालं होतं। तर असा होता शिवरायांच्या अखेरच्या युद्धाचा इतिहास। तुम्हाला शिवरायांचा कोणतं युद्ध सर्वात जास्त आवडतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।